हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. लास्ट टाइमच्या राजगड ट्रेक नंतर आज आपण पुन्हा एकदा चाललो आहोत सिंहगडसाठी. आता सकाळचे 6 वाजलेत. आम्ही सध्या बारामतीमध्ये आहोत. जवळपास 2.5 ते 3 तासाचा जो आहे रूट आहे. तिथे गेल्यावर आपण खूप मजा करणार आहोत अशी आमची तरी मनापासून इच्छा आहे. पण बघूयात रोडने काय होते, पाऊस आहे का नाही माहीत नाहीये. तिथे गेल्यानंतर समजेल. तिथे गेल्यावर आपण ठरवणार आहोत की ट्रेक करायचा का थेट गाडीने जे आहे किल्ल्यावरती जायचं. तिथे गेल्यावर पाहूयात. चला भेटूयात लवकरच. धूम तक धूम तक 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 धूम तक तक धूम तक तक धूम तक धूम तक धूम तर हाय मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहोत किल्ल्याच्या पायथ्याशी. माझ्या मागं पाहू शकता किल्ल्याचं जे आहे चेकपोस्ट आहे. तिथून किल्ल्यासाठी एंट्री केली जाते. इथून पुढे देखील गाड्या जातात. खूप सुंदर असा जाहे नजारा आहे. इथे फोटो काढण्यासाठी सुद्धा खूप छान असे प्लेसेस आहेत. आमची टीम माग, आमचे ग्रुप मधले मेंबर्स मागे फोटो काढतायत, पाहू शकता. खूप छान असं वातावरण आहे. आणि पाऊस पडला रस्त्याने, त्यांना खूप पाऊस होता. आता इथे सध्या पाऊस नाही, त्यामुळे जो आहे आनंद घेता येतोय निसर्गाचा. आय होप पुढेही खूप छान सीन्स तुम्हाला पाहायला मिळतील. सोबत राहा. तर आता आपण नवीन ठिकाणी आलो आहोत. आपण या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क केलेल्या आहेत. मगाशी जी तुम्ही चेकपोस्ट पाहिला त्याच्यापासून आपण खूप लांब आलो आहोत. अख्खा घाट उतरून आता आपण या नवीन प्लेसवर आलो आहोत. आणि इथून आता आपण ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत. आपले जे ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना किल्ला चढून पाहायचा होता, ट्रेक करायचा होता. कारण किल्ला सर करण्यात जी मजा आहे ती गाडीनं किल्ल्यावरती जाण्यात नाहीये. सो बघूयात, निसर्गाचा आनंद घेऊयात आणि या ट्रेकमध्ये भयंकर अशा गुफेतून आपण चाललोय. जंगलाची गुफा आहे. आणि पाऊस पण जोराचा आलाय. भयंकर असा पाऊस पडतोय. डेंजर विषय असा जंगलातला रस्ता. अयो बापरे बापरे काय लागतंय. आणि आमचा दुसरा कॅमेरामॅन. आता आपल्याला मागे किल्ला स्पष्टपणे दिसतोय. किल्ल्याचा दरवाजा देखील दिसतोय. तुम्ही कदाचित पाहिलं असेल. किल्ल्यावरून देखील धबधबे पडतायत. किल्ल्यावरती टावर आहे. अतिशय सुंदर वातावरण झालं मित्रांनो. धुक्यामध्ये किल्ला असा जो हरवला आहे ते पाहून खूप सुंदर, खूप सुंदर फिलिंग येते. बघू शकता कसली भयंकर चढाई आहे. पावसाळ्यामध्ये हा किल्ला खूपच अवघड असणार आहे चढण्यासाठी. आता सध्या पावसाळा सुरू आहे पण तरी देखील खूप कठीण जातोय. पाऊस कमी आहे तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये जर इथं पाणी वाहत असेल तर भयंकर दृश्य असणार आहे. बघू शकता तुम्ही. आणि हा सुंदर असा व्ह्यू, पुणे शहर आणि हा आपला सुंदर असा किल्ला. अजून इथं चढायचंय. तुम्ही रूट बघू शकता. किल्ला खूप वर आहे. पहिल्या चेक पॉईंटला जेव्हा आम्ही आलो होतो त्यावेळेस गाडी घेऊन आम्ही या ठिकाणी आलो असतो. इतका ट्रेक करायची गरज नव्हती खरं तर, परंतु ट्रेकशिवाय मजा नाही. आता आत्ताशी किल्ला दिसला. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर
शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाच होणार. आता आपण किल्ल्याच्या वरती आहोत. काही तुम्ही शॉर्ट्स पाहिले असतील. भयंकर ढग किल्ल्यावरती उतरलेत. खूप सुंदर वातावरण झाले आणि खूप मजा येते. पावसाळ्यामध्ये गडकिल्ला फिरण्याची मजाच वेगळी आहे भावांनो, काही म्हणा तुम्ही. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाच होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, चाकर शिवबाच होणार. आता जस्ट आपण नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं थेट दर्शन घेऊन आलो. परिसरामध्ये खूप शांतता आहे. खूपच सुंदर असा परिसर आहे. खूप मूर्त्या पाहायला मिळाल्या तिथे आपल्याला आणि तानाजी मालुसरे यांची समाधी देखील पाहायला मिळाली. ढग उतरलेत किल्ल्यावरती, सगळीकडे धुकं झाले. खूप सुंदर अनुभव होता. मित्रांनो, मी आता गड उतरायला सुरुवात केलेली जवळपास तास झालेला आहे. आता संध्याकाळचे 6 वाजलेत आणि आम्ही गडाच्या जवळपास खाली चालू आहे. अगदी 10 ते 15 मिनिटाचा अजून ट्रेक राहिलेला आहे. अंधार पडायला सुरुवात झाली आहे आणि आम्हाला थोडी भूक लागली म्हणून आम्ही इथे जी आणली होती ती भेळ खातोय. अजून खाऊन बघायची कशी आहे. कोण मॅडम तुम्ही खाल्ली का? कशी आहे भेळ? खूप सुंदर आहे. खूप सुंदर आहे ना, खूप सुंदर आहे. श्रीनाथवाल्यांची भेळ आहे ॲक्च्युली. त्यांचं प्रमोशन करत नाही, त्यांनी आपल्याला पैसे दिलेले नाहीत, पण ठीक आहे असं म्हणताय तर असेल. मित्रांनो, एवढा मोठा ट्रेक करून आता आपण अक्षरशः 1.5 तासात खाली पोहोचलो आहोत. आपल्यासोबत सगळे ट्रेकर्स काही याआधीही ट्रेकला आले होते आणि काही नवीन आहेत, त्यामुळे जास्त वेळ लागला. उतरणं तेवढं सोपं आहे. जितका गड चढणं अवघड आहे त्याच्या जर आपण त्याच्याशी बरोबरी केली तर उतरणं सोपं आहे. सगळेच गड उतरणं सोपं असतात, पण हा गड निम्म्यापर्यंत थोडा हार्ड आहे नक्कीच. आणि आता खाली उतरल्यानंतर खूप बरं वाटते, खूप छान वाटते. एकंदरीत खूप छान ट्रेक राहिला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.